12वा प्रतिनिधी पाठवा. अप्रेश खोत सुद्धा जॉईन झालेले आहेत. ओव्हर टू मुन्नाभाई बुखारे. यस, थैंक यू सो मच. तनिष भाटे गेंदबाजी के लिए आते हुए स्ट्राइक पर बल्लेबाज ऋषभ गोंदली, नॉट स्ट्राइक पे 360 डिग्री के बेताज खिलाड़ी मृणाल वर्सोलकर और नए उभरते गेंदबाज तनिष भाटे. तनिष भाटे की पहली गेंद आड़े बल्ले से खेल दिया. मैदान में फील्डर है अलॉन्ग द कार्पेट ओमकार पाटिल. अच्छी फील्डिंग, कमाल की फील्डिंग. एक रन लेकर स्ट्राइक रोटेट करते हुए केएल राहुल आतिया सेट्टी भाभी के हीरो जर्सी नंबर 1 स्कोर कार्ड पर आते हुए हम देख रहे रामा पाटिल मित्र मंडल थल बाजार आयोजित कोहली प्रीमियर लीग 2025 और हम सभी के चहेते कार्य सम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी. इनका मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा क्योंकि हर तरह की हर जातीय टूर्नामेंट का ऑर्गेनाइज किया गया, पर पहली बार न भविष्य न भूतो बिन निःशुल्क इस प्रतियोगिता का आयोजन करते हुए नक्कीच या ठिकाणी पाहिलं दमदार कार्यसम्राट आमदार आपल्या अगदी जवळचे हे आमदार आहेत. अगदी गोरगरिबांसाठी नेहमीच संकटासाठी धाव घेणारे हे आमदार आपण पाहिलं. अगदी त्यांच्यामधून पाहिलं बैलगाड्या शर्यत, कबड्डी असेल मध्ये क्रीडा क्षेत्र कोणते कला क्रीडा संस्कृती अगदी वारसा जपणार त्याच्यामधून अगदी त्या ठिकाणी पाहिलं. अगदी सर्वांना सहकार्य करणारे आपले दमदार आमदारांच्या माध्यमातून ही स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. तलवारच्या ह्या क्रीडा ऐतिहासिक मैदानावरती आपण जी मॅच पाहतो आजच्या फायनल दिवसातील दुसरी मॅच. एका बाजूला चांगला चेंडू या ठिकाणी गोलंदाज पाहतोय सँडी वॉटर साखर आणि त्याच्या विरोधामध्ये पाहिलं साईबाबा बोडणी. या दोन संघामध्ये जर पाहिलं रेवस विभागातील एक संघ आहे तर एक मात्र साखर या विभागातील संघ पाहायला मिळतोय. अगदी पाहिलं तर आणि खऱ्या अर्थाने भाईजानं पाहिलं ना तर कोळी समाजाचं क्रिकेटवरती भरपूर या ठिकाणी प्रेम राहिलंय आणि तेच या ठिकाणी पाहायला होते. अगदी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये मिस्टर 360 देखील पाहतोय, म्हणजेच मृणाल वर्सोलकरला पाहतोय त्या ठिकाणी. अगदी गोलंदाजी ट्रॅकवर पाहिलं गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे तनिष भाटे हा गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूची सिंगल कंप्लीट केली गेली, त्यानंतर डॉट चेंडू आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म राऊंड मारा करतोय तनिष भाटे. स्विचचा प्रयत्न, ओहो क्या बात है. अगदी जमिनीला या ठिकाणी पाहिलं ना तर घासत पुसट चाटत चेंडू सीमा पार आलाय. कोहली प्रीमियर लीग पर्व पहिलेचा चौकार. पहा अगदी वेताळ देवाचं आपण गीत ऐकलं तर अगदी खंदेरी या अगदी जर पाहिलं किल्ल्यावरती असलेलं हे वेताळ देवाचं हे मंदिर आहे आणि त्याचं करते दर्शन घेण्यासाठी आपण कोळी बांधव असो की या महाराष्ट्रातील नव्हे तर भारत देशातील पर्यटक त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात, तर किल्ला पाहण्यासाठी येत असतात. अगदी मृणालच्या बॅटमधून स्विचचा फटका पाहिला, अगदी काय नजाकत त्या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. आपण पाहिलं वैयक्तिक धावसंख्या जर 4 राहिली मात्र संघाचा स्कोर 5 पाहायला मिळते. पुन्हा एकदा पहा या ठिकाणी अगदी थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू जमिनीला अगदी या ठिकाणी खासत पुसत पुन्हा सीमा पार, पुन्हा एकदा चौकार. यांनी गायलेले हे गीत आपण पाहतोय. अगदी चांगल्या दर्जाने बऱ्याचसे व्ह्यूअर्स आणि बरेचसे लाईक त्या गाण्यासाठी मिळालेत आणि बऱ्याच या गाण्याला मागणी देखील आपण पाहतोय. अगदी आपण पाहिलं योगेश अग्रवाल यांच्या माध्यमातून गायलेले गीत पाहिलं. खंदेरी किल्ल्यावरती खऱ्या अर्थाने वेताळ देवाचं त्या ठिकाणी स्थान आहे. धावसंख्या पहिली धापाळकावरती तर मात्र 9 धावा धापाळकावरती. मृणाल वर्सोलकर आज मात्र चांगले खेळ करतो आपल्या संघासाठी. हे गोलंदाजावरती हल्ले चढवण्याचा प्रयत्न राहिला. पुन्हा एकदा ट्रॅकवर ओहो लेफ्टचा उडवला गेला. त्याच ध्येयामध्ये होतं, ध्येय होतं, स्वप्न पाहिलं होतं मृणालची विकेट घेण्याचं आणि खऱ्या अर्थात 2 चेंडू मृणालचे राहिले होते मात्र तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक केला. दांडी उखडले गेले आणि फलंदाज सरसेनापती जर संघनायक मैदानाच्या बाहेर. हे गाण्यामध्ये प्रत्येक गोष्ट अनुभवलेली आहे. आता घोड्या चालल्या, प्रत्येक होडीवाला जो आपण नवीन मचवा बांधला की पहिला दर्शन घ्यायला वेताळ देवाचं जातो आणि वेताळ देवाचं सुद्धा एक वैशिष्ट्य काय आहे तर वर्षाला तो काही सेंटीमीटरनी देव वाढत चाललेला आहे आपण बघत असतो. आणि त्या ठिकाणी एक दगड आहे, त्यावर जर दगडाने ठोकलं ना
तर तांब्याचा सारखा आवाज नाद घुमघुमतो. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीचं ज्यामध्ये आहे ना त्याचं अतिशय चांगलं वर्णन या गीतकाराने या गीताच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलेलं आहे. हे खरोखर चांगलं एक गीत आहे, कोळी लोकांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि ते खरोखर एवढं गाणं गाजलं ना, त्या पद्धतीने ते गाणं संपूर्ण रायगड जिल्ह्याने नाही, संपूर्ण भारताने नाही, संपूर्ण जगाने त्या गाण्याला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद सुद्धा झाला. चला तनिषची गोलंदाजी बघूया. पहिल्या चेंडूवर 2 चेंडूंवर 2 चौकार गेल्यानंतर मात्र त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने मृणाल वर्सोलकर सारख्या फलंदाजाला माघारी परतावलं. अशा अतिशय चांगली गोलंदाजी, एक नवोदित गोलंदाज आहे, नवीन आलेला फलंदाज. नाव आपल्यापर्यंत पोहोचवा. दोन्ही संघाचे प्रतिनिधी अद्याप पोहोचलेले नाही आहेत. एक अजून 5-5 बॉल कमी केले तर मात्र आम्हाला दोष देऊ नका. दोन्ही संघाचे कर्णधार. 12वा खेळाडू पोहोचलेला नाही आपला दोघांचाही. गोलंदाज माहिती आहे तनिष भाटे, पण नवीन आलेला बॅटर. 11चा आहेत, पण बॅटर कोण आहे आता? सौरभ दांडेकर. दुसरा कोण असेल ना गावातला तर त्याला पाठवा इथे नावं सांगायला, किंवा तुम्ही तरी पटकन नाव सांगा. सौरभ दांडेकर यावेळेला फलंदाजीसाठी येतोय. तनिष भाटे राईट आर्म राऊंड विकेटचा मारा पॅव्हेलियन एंडकडून. चांगला पद्धतीने चेंडू टाकला होता आउट ऑफ द ऑफ स्टंप, परंतु क्या हुआ, ये क्या हो रहा है भाई मैदान में. फलंदाजांनी क्रीज सोडलं होतं, अर्ध्यावर येऊन थांबला होता, परंतु क्षेत्ररक्षकाने चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. प्रिन्स थोडंसं माइंड ऑफ टेम्परामेंट जर ठेवलं असतं तर कदाचित सौरभ दांडेकर आल्या पावरी माघारी गेला असता, परंतु तसं काही झालेलं नाही आहे. बघता बघता षटकाची समाप्ती झालेली आहे आणि एका षटकाच्या अखेरीस क्या बात आहे तनिषची. बहुत बढिया गेंदबाजी, चांगली गोलंदाजी, मृणालला माघारी पाठवलंय आणि 10 धावा पॉवर प्लेमध्ये खर्च सुद्धा केलेले आहेत. यस, साईबाबा बोर्डनी संघाचे 12वे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम. विकास सर, अगर तनिष भाटे के बारे में कहा जाए तो पावर प्ले की 2 गेंदों पर 2 चौके लगाने के बाद उन्होंने कमबैक किया और मृणाल वर्सोलकर जैसे बल्लेबाज की एक कीमती विकेट वहां पर प्राप्त की और अपनी टीम के लिए बड़ा योगदान गेंदबाज तनिष भाटे. नक्की तनिष भाटे या ठिकाणी पहा, अगदी त्या ठिकाणी त्यांनी स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न सत्यात उतरवलं गेलं. कारण जी मृणाल वर्सोलकर म्हणजे मिस्टर 360 आणि त्याच क्षेत्रामध्ये खेळला, अगदी मैदानाच्या अगदी पाहिलं चारही बाजूला खेळ करत असतो. 2 चेंडू देखील त्याच्याबद्दल पाहिलं, स्विचिटचे फटका खेळला गेला, एक पाहिला तर थर्डमन क्षेत्रामध्ये खेळला गेला, तर एक डीप पॉईंटमध्ये खेळला होता. मात्र त्याला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच आपण पाहिला गोलंदाज तनिष भाटेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तनिष भाटेचे गोलंदाज पाहिलं 10 धावा खर्च केले आणि महत्त्वपूर्ण गरी मात्र बाद केला गेला. षटक क्रमांक 2 मार्गशी चालू होते. गोलंदाज झाला गोलसाठी वेताळ आणि खऱ्या अर्थाने वेताळ देवाचा आपण गाणं ऐकलं योगेश जागरकर यांच्या या गीतामधून आणि खऱ्या अर्थाने त्यांचे वंशज म्हणावे लागेल की काय. नक्कीच जे वेताळ बरोबर आहे, वंशज आहेत ते. याच दरम्यान आपण बघतोय केसरीनाथजी भाटे यांनी सलग 3रा दिवस या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राचे कोळी समाजाचे प्रमुख नेत्यांमध्ये ज्यांची गणना केली जाते मोहनजी बावरे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार मी दोन्ही व्यक्तींना दोन्ही या महान हस्तींना या सभामंडपामध्ये बोलवण्याची बसण्याची विनंती करतोय. वर्सोलिन की जानिब से गेंदबाजी करते हुए यहाँ पर प्रभु वेताल काफी प्रभावित गेंदबाजी की है. जब भी थलेश्वर टीम संकट में होती है तब ये प्रभु वेताल और तनिष भाटे शानदार गेंदबाजी का नजराना पेश करते हैं. और कहने की बात एक है कि दोनों भी एक ही टीम में नागेश सिंह ने उन्हें पाचारण किया है. कमाल की गेंदबाजी. नक्कीच नागेश सिंह या ठिकाणी जी संघाची बांधणी केली ना, अतिशय चांगल्या दर्जाची बांधणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला होता. बॅटवरती व्यवस्थित चेंडू विसावला गेला नाही, झाला नाही. चेंडू फळीचा मेळ एक्स्ट्रा घेतलेला असेल आणि फलंदाजाचा मात्र संपला या ठिकाणी खेळ. गीत आज मात्र पाहायला मिळतात. नक्कीच या ठिकाणी पाहिलं आम्हाला कोळ्यानं समुद्रात पोचतो, त्याच्या माध्यमातून पाहिलं अगदी मच्छीमारीचा व्यवसाय करत असतो. तदनंतर आम्ही जर पाहिलं ना, जरी आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर पाहिलं फलंदाज सोहम जाईनाको मैदानाच्या आतमध्ये झालं, मात्र डीजेने या ठिकाणी पहा आज मात्र मंत्रमुग्ध केले तर आलेल्या प्रेक्षकांना खेळाडूंना. कारण प्रत्येकाचं या ठिकाणी पाहिलं अगदी कोळी प्रीमियर लीगचं आयोजन पाहायला मिळतंय आणि त्यांचीच गाणी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि खऱ्या अर्थाने विकास जर पाहिलं ना, अगदी या कोळी गाण्यावरती जर पाहिलं
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा देखील त्या गाण्यावरती नाचले होते. म्हणजे कोळी गीत ही आज मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर आज देशामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, ऐकायला मिळत असतात. आणि त्याच संगीतावरती त्या गीतांवरती अगदी ज्याला नाच देखील येत नाही ना तोच देखील थैताय नाचायला लागतो. अशी गीते मात्र आपल्या कोळी गीतांच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. भाईजान डीजे गौरव आपला सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय. चांगलं एंटरटेनमेंट. ओहो यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय. यावेळेला चेंडू शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षक आहेत, कोणती धाव घेतली जात नाहीये. प्रभू वेताल आज नक्कीच वेतालाचा आशीर्वाद घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. नावामध्ये पण देव आणि आडनावामध्ये सुद्धा देव असा हा गोलंदाज प्रभू वेताल. नक्कीच प्रभू वेताळने या ठिकाणी खऱ्या प्रभुत्व गोलंदाजी पाहायला मिळते, प्रभुत्व वाढले आपल्या खेळाडूवरती संघमालकावरती. मात्र विकास सर या ठिकाणी ज्या धावा होत होत्या 80-90 मात्र या आजच्या दिवसामध्ये धावा कुठेशा तरी थांबलेल्या पाहायला मिळतात. कारण भाईजान पहिल्या मॅचमध्ये 56 धावा पाहिल्या, आता देखील धावांचा संघर्ष चालू आहे. धावांचा या ठिकाणी अक्षरशः ओघ थांबलेला आहे. या ठिकाणी वायडीस मिड ऑफमध्ये फटका एक्झिक्यूट केला गेला, फटका खेळला गेला. धावसंख्या मात्र 11. पहिला सामना झाला होता नावे आणि बॉस फायटर, यामध्ये कोणाच तरी घड्याळ पंचांकडे राहिलं होतं, ते घेऊन जायचं आहे. आपण नावे आणि बॉस फायटर कोणाचं घड्याळ आहे ते घेऊन जायचं आहे समालोचन कक्षात येऊन. सामना बघतोय आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केला जातो. 11 धावा मनाल वर्सोलकर बाद झाल्यानंतर संघाला मात्र आता मात्र कोणत्या तरी खेळाडूला त्याची जागा घेऊन चांगली धावसंख्या बनवण्याची आवश्यकता आहे. बघूया ती जागा कोण घेईल, कारण 2 गडी बाद झालेले आहेत. महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाल्यानंतर दबाव घ्यायचा नाही आहे, आपल्याला सुद्धा संधी दाखवण्याची प्राप्त होते. या मैदानामध्ये खेळ करून चांगला खेळ करून आपलं अस्तित्व दाखवणे, संपूर्ण क्रिकेट जगताला दाखवण्याची हीच ती संधी आहे. आणि आपण आपल्या संघमालकासाठी, आपल्या संघासाठी आणि आपल्या स्वतःसाठी सुद्धा चांगला खेळ करून दाखवायचा आहे. प्रभू वेताळ याचा हा पुढचा चेंडू डावखुऱ्या फलंदाजासाठी. चांगला चेंडू, लाजवाब चेंडू, तेवढ्याच चांगल्या कल्पकतेने खेळतोय चेंडू. स्वीपरच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी स्वीपर तयार होता, क्षेत्ररक्षण करतोय, 1 धाव मात्र घेतोय. चांगला गोलंदाज आपण बघतोय. काही वर्षापूर्वी थळेश्वर थळ, प्रकाश हालेकानाच्या थळेश्वर थळ संघामध्ये त्याला सर्वप्रथम संधी मिळाली आणि उत्कृष्ट गोलंदाजाचा खिताब जिराडच्या त्या मैदानामध्ये त्याला प्राप्त झाला होता. तेव्हापासून त्याने आज तागायत, सुरुवातीला कमी वय असल्यामुळे त्याच्या गोलंदाजीत वेग नव्हता, आता मात्र कमालीचं सातत्य राखून त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या गोलंदाजीमध्ये सुधारणा केलेली आहे. असा हा प्रभू वेताळ गोलंदाजी करतोय. थळेश्वर थळ संघाचे दोन्ही खेळाडू आपण आज गोलंदाजाच्या भूमिकेत दिसतोय. आणि या ठिकाणी फर्निचर डिस्ट्रॉय, त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. आणखी एक फलंदाज बॅक टू द डगआउट. प्रेश खोत यांच्या तालमीमध्ये दोन्ही गोलंदाज तयार झालेत. तनिष भाटे असतील किंवा प्रभू वेताल. आणि सर विकास सर आपण सांगितल्याप्रमाणे प्रकाश हालेकाना यांच्या माध्यमातून त्यांनी सुरुवात केली होती, पण कमी आयुमध्ये त्याला जास्त संधी मिळाली नाही किंवा एक्सपिरियन्स कमी असल्यामुळे त्यांनी त्यावेळेला त्या दर्जाची गोलंदाजी केली नाहीये. पण आज तो दाखवतोय कोहली प्रीमियर लीग मध्ये की मी सुद्धा चांगली गोलंदाजी करू शकतो. आणि आपण पाहतोय मृणाल वर्सोलकर सारख्या फलंदाजाला तनिष भाटेने बाद केलं. त्यानंतर या मॅच मध्ये 2 धावा देऊन 2 फलंदाजाला बाद करणारा गोलंदाज प्रभू वेताल. कमालीची गोलंदाजी. आणि हीच संधी आहे सर्व खेळाडूंना आपलं अस्तित्व सिद्ध करण्याची. कारण तुम्ही आता जर स्वतःला सिद्ध करून दाखवलं तर प्रसिद्धी मिळेल. यूट्यूब आहे त्याच्यासाठी, ड्रीम्स क्रिकेट आहे आपल्याकरता त्यासाठीच. आणि त्या माध्यमातून आपला खेळ संपूर्ण क्रीडा जगताला दिसेल. कारण कोहली प्रीमियर लीग आपण बघितलं तर खूप सारे व्ह्यूज आतापर्यंत 3 दिवसात त्यांना प्राप्त झालेले आहेत. जवळपास आपण 50,000च्या वरती संपूर्ण महाराष्ट्रात या स्पर्धेचा सर्व समाजातील स्तराकडून लोक बघायला भेटतात. त्याचप्रमाणे संपूर्ण विखुरलेला जो कोळी समाज आहे ना, तो या मॅचचा अस्तित्व, या मॅचचा आखोदेखा हाल ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून खेळताना बघताना सुद्धा दिसत आहे. अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन त्यांचं त्या ठिकाणी नेत्रदीपक असं त्यांचं प्रक्षेपण सुद्धा आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला दाखवण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. आणि त्याचा फायदा या गोलंदाजी करणाऱ्या किंवा खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना घ्यायची गरज आहे. 12 धावा फलकावरती ओमकार पाटिल गेंदबाजी के मोर्चे को संभालते हुए इस बार मिस टाइमिंग प्रभु वेताल. हे प्रभु, हे राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए बायको चकनी, मेवणी देखनी, बायको पेक्षा मेवणी बरी.
और ये क्या छोड़ते हुए प्रभु वेताल। झेल पकडणं गरजेचं होतं, कारण या मैदानावरती धावा जर यायला लागल्या ना तर खऱ्या अर्थाने खोऱ्याने धावा येतात. धावा रोखायची असेल तुम्हाला अशा पद्धतीने झेल पकडणं गरजेचं आहे. जरी हा झेल अवघड असला तरी त्या झेलाला या ठिकाणी अगदी सहजरित्या घेणं गरजेचं होतं. मात्र झेल सुटला गेला. मात्र गोलंदाज या ठिकाणी पहा काय चांगली गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी खऱ्या अर्थाने पाहायला मिळतोय. स्ट्राईकला जर पाहिलं डावखुरा फलंदाज रिषभ गोंधळी, हो हो अगदी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न राहिला तर मात्र चेंडूचा टप्पा पडला ना. चेंडू अगदी जर पाहिला तर मात्र आतमध्ये निघाला गेला. या ठिकाणी पाहिला चेंडू आत आपण पाहिला लेट कटपतीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. तर मात्र डॉट चेंडूची सांगता झाली. धावसंख्या मैदानाला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे 12 धावा धावफलकावरती. अगदी पाहतोय उन्हाचा तडाखा आहे. खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये 12 मात्र कुणाचे वाजणार. ती मॅच या ठिकाणी पाहतोय साईबाबा बोडणी आणि त्यांच्या विरोधामध्ये सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघामध्ये ही मॅच पाहतोय. एका बाजूला जर पाहिलं तर मृणाल वळसोळकर आणि त्या विरोधामध्ये नागेशीत. तर संघमालक मात्र पाहिले तर मात्र यानंतर होणारा सामना कैलासवासी नामदेव साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स विरुद्ध श्री बंधू भोईर 11 बोरली श्री चंद्रशेखर भोईर यांचा संघ तर प्रफुल्लजी साखरकर यांचा संघ. एक चांगली या ठिकाणी फाईट पाहायला मिळतोय नक्कीच या मॅच मध्ये. धाव संख्या आपण पाहतो स्थिर आहे 12 धावा. दूध का दूध पाणी का पाणी नक्की थोड्या वेळात आपण चेक करणार आहोत. मॅच आपण पाहतोय साईबाबा बोर्णी विरुद्ध सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या दोन संघांच्या दरम्यान हा सामना आहे. निर्णय थांबला या ठिकाणी. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पोहोचलेला आहे. स्वेअर लेग अंपायर या
यस इट इज फेयर डिलीवरी। ऑफिशियल अंपायर यहाँ पर बतलाते हुए फेयर डिलीवरी। और फिर से एक बार टीम का स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 12 रन, जबकि ये तीसरा और जारी है। ओमकार पाटिल गेंदबाजी के लिए आते हुए स्ट्राइक पर बैटर तन्वेश पोरे और उनका साथ देते हुए ऋषभ गोंदली, जबकि स्ट्राइक संभालेंगे ऋषभ गोंदली लेफ्ट हैंड बैटर। रोगी को दवा चाहिए, योगी को जप चाहिए। हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें क्रिकेट में रन चाहिए और रन की प्राप्ति करनी होगी। ऋषभ गोंदली अगर अभी इस मैच में अगर कुछ करना है तो सैंडी वाटर स्पोर्ट्स टीम साखर के लिए रनों की बौछार करनी है और वही बल्लेबाजी ऋषभ गोंदली। ओहो, इस बार शॉट ऑन पुल करना चाहते थे, फिर से एक बार डीप बैकवर्ड स्क्वायर की दिशा में गेंद बाउंड्री लाइन के पार, इस बार आता है शानदार चौकार। रन स्कोर कार्ड पर शानदार बल्लेबाजी यहां पर ऋषभ गोंदली की शानदार बल्लेबाजी करते हुए। या ठिकाणी आपण पाहिलं चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय अगदी डावखुऱ्या गोलंदाज देखील फलंदाजाला देखील या ठिकाणी शांत ठेवलं गेले गोलंदाजानं। लेट कट पद्धती चेंडू या ठिकाणी पाहिला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर चेंडूला अडवलं गेलं, एकच धाव मात्र मिळणार आहे। धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 17 धावा पाहायला मिळत आहेत। अगदी धावा थांबल्यात या मॅचमध्ये जर पाहिल्या, ज्या मैदानावरती सातत्याने पाहिलं फलंदाजासाठी नंदनवन असलेले मैदान, मात्र आज गोलंदाजा बोलबाला राहिला या मॅचमध्ये विकास जर पाहिला तर, कारण धावा येत नाही। अगदी चांगल्या दर्जाची खेळपट्टी पाहायला मिळतोय, त्या खेळपट्टी चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळतोय। कोळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलं गेलं, जे पाहतोय रामा पाटील मित्रमंडळ थल कोळीवाडा या बाजार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने जर पाहिलं दमदार कार्यसर आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली घडत असलेली या प्रीमियर लीगचं आयोजन पाहायला मिळतंय। पहिलं जरी पर्व पहिलं जरी असलं ना तरी देखील त्याचा आम्हाला गर्व आहे। असा क्रिकेटचा खेळ आपण या मैदानावरती पाहतोय, जे तलवार क्रीडा संकुलावरती अगदी या ठिकाणी पाहतोय। चेंडू आपण स्लिप क्षेत्रामध्ये या ठिकाणी हलक्या हाताने कट केला गेला, ग्लान्स केला गेला, लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र धाव येते। धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 1 ने पुढे सरसत असताना 18 धावांचा या ठिकाणी धावफलक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय। तसं पाहायला गेलं तर मृणाल वरसोलकर आउट झाले, त्यानंतर ज्याप्रमाणे शेअर बाजार डाऊन होतोय त्या पद्धतीचा फलंदाजीचा यावेळेला रनांचा ग्राफ कमी झालाय। आता मात्र ऋषभ गोंदली याच्यावरती पूर्ण जबाबदारी आहे, अभी नाही तो कभी नाही। 18 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या, षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा ओमकार पाटील आणि यावेळेला पुन्हा एकदा प्रभू वेताल यांनी सोडलेला झेल आता मात्र चुकी करत नाहीयेत। एक धाव घेण्याची नामी संधी, धावसंख्येत 1 ने वाढ धावसंख्या झाली ती धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा। 19 धावा धापाळले पाहतो, 3 षटकांचा खेळ संपला, म्हणजे सरासरी जर पहिली प्रचंड षटकाची तर 6च्या सरासरी धावा जमवल्या जात आहेत। धापळकावर देऊन पाहिलं हा शेवटचा षटक असणार आहे, म्हणजे ही मॅच आहे ती सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी जगदोजय चालू आहे। शेवटचं षटक असणार आहे, स्लॉगरचं अंतिम षटक। मी पुढची मॅच असणार आहे, विनंती असेल श्री बंधू भोईर 11 बोरली विरुद्ध कैलासवासी नामदेव साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स श्री चंद्रशेखर भोईर यांचा संघ श्री बंधू भोईर 11 बोरली विरुद्ध प्रफुल्लजी साखरकर पुरस्कृत कैलासवासी नामदेव साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स। टॉस साठी यायचं नक्कीच साखरकर ब्रदर्स म्हटलं तर खऱ्या अर्थाने आपले या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेचं खऱ्या अर्थाने एक मुख्य आयोजक म्हणून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून हँडल केली जाते, तर विकास जे दादा साखरकर असेल, त्यानंतर केदारदादा साखरकर असतील, ऋषिकेश साखरकर, प्रफुल्ल साखरकर, ओम साखरकर, साई साखरकर, आयुष साखरकर, हे साखरकर ब्रदर्स यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहिलं तर विकास साखरकर यांच्याबद्दल म्हणायचं म्हटलं तर अगदी घरातील 5 व्यक्ती ह्या पोलीस दलामध्ये खऱ्या अर्थाने कार्यरत आहेत। चांगलं 3 बंधू या ठिकाणी पाहतोय। खऱ्या अर्थाने जर पाहिलं ऋषिकेश साखरकर असतील, त्यांचं नावाचं पॅनल देखील यामध्ये आपण पाहिलं, जे रायगड पोलीस संघाची जे संघ होता त्या संघाची ज्यांनी बांधणी केली होती, रायगड पोलीस क्रिकेट संघ ज्यांनी स्थापन केला होता, अगदी चांगला खेळ त्यांच्यामधून नेहमीच आपण पाहिला। मात्र विकासाचा साखरकर आज
जरी क्रिकेटपासून दूर राहिले तरी देखील या ठिकाणी पहा आमचे ते मार्गदर्शक आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला आहे, चेंडूचा व्यवस्थित या ठिकाणी मेळ नाही झाला. स्वतः गोलंदाज मात्र या ठिकाणी पाहतोय झेल पकडण्याचा प्रयत्न राहिला, कॉटन बॉलचा प्रयत्न केला गेला आणि आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. पाहतोय पहिल्या दिवसापासून या लीग फॉर्मॅट मध्ये प्रत्येक जो संघ ज्याने स्क्वॉड मध्ये ऑप्शन स्क्वॉड मध्ये 14 प्लेयर घेतले नाही त्यांना 5 धावांची पेनल्टी आहे. आणि असा संघ साईबाबा पोंडणी आपण पाहतोय ज्यांना 5 धावांची पेनल्टी अजून सुद्धा लागू आहे. म्हणजे आठवण नसेल तर लक्षात ठेवा, मात्र नागेशीतला मला तर वाटतं आठवण होती की नाही. आता त्यांच्या चेहऱ्यावर पहा, चेहरा एकदम मध्ये फुलासारखा फुलला गेलाय, कारण 5 धावा या ठिकाणी बेनिफिट आहे त्यांच्यासाठी. हो, म्हणजे लॉस झालेत, विरोध संघाला आहे त्या धावा बेनिफिटच आहे ना, विरोध संघाला बेनिफिट आहे. तर धावसंख्याचा विचार केला, धावसंख्या पहिली धापळकावरती 20 धावा धापळकावरती. अगदी धावांचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने संघर्ष करायला लागलाय. ज्या पद्धतीने वालवंटामध्ये एखादा वाटस्वरूप धावांच्या पाण्याच्या शोधात असतो ना, तसा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय हा संघ धावांच्या शोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला चेंडू राहिला, अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला, अवे फ्रॉम द बॉडी राहिले चेंडूची. या ठिकाणी जर पाहिलं तर मात्र कोणतीही धाव मात्र या चेंडूवरती आली नाही. यस, 401 डॉट आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आणि 3 चौकार वगळता एकही मोठा फटका आला नाहीये फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बॅटीतून. यावेळेला पुन्हा एकदा आयुष बोकाडे थोडेसे नाराज, यावेळेला काय घडतंय काय बिघडतंय, यष्टी रक्षक चुकलेत आणि नागेश सिद्ध थोडेसे नाराज स्वतःवरती सुद्धा आणि संघावरती सुद्धा असतील, कारण का खराब थ्रो आणि त्याचा फायदा झालाय. फलंदाजी करणारा संघ 22च्या स्वरूपात 1 धाव, धावसंख्या झाली होती 21 धावा. उर्वरित षटकातील अखेरचा चेंडू, स्ट्राईकला बॅटर ऋषभ गोंधळे. ऋषभ गोंधळीला पाहतोय मात्र धावा या ठिकाणी थांबल्या गेल्यात. असं वाटतं की या मॅचमध्ये धावांची लगलोट पाहायला मिळेल, की मृणाल वळसरकरने पाया रचला होता, मात्र त्या पायाला देखील या ठिकाणी बाद केलं गेलं. मृणालला बाद केल्यानंतर मात्र या ठिकाणी पहा विकेटची पडझड पाहायला मिळाली, धावा देखील थांबल्यात. शेवटच्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी पहा उशीर आलाय, मात्र थेट चेंडूला पाठवलाय, सीमारेषेच्या बाहेर आलाय उथुंगाचा षटकार. फलकावरती आपण पाहतोय विकास सर 27 प्लस ऍडिशनल 5 टोटल धावसंख्या झाली ती 32 आणि 33 धावांचा टार्गेट सेट केलाय. लक्ष असू द्या मृणाल वरसोलकर, 27 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात, 5 धावा ऍडिशनल तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 32 आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू 33 धावांची गरज असताना टॉस साठी मी आमंत्रित करतोय पुन्हा एकदा टीम श्री बंधू भोईर 11 बोरली विरुद्ध कैलासवासी नामदेव साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स. टॉस साठी या दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे. तर आम्ही विनंती करतो सन्माननीय मोहनजी बावरे साहेबांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचे आहे. महाराष्ट्र राज्य कोळी महासंघाचे सदस्य कोळी संघटनेचे सदस्य सन्माननीय मोहनजी बावरे साहेबांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाणार, त्याचप्रमाणे या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच तर मी विनंती करतोय पुढची मॅच आहे कैलासवासी नामदेव साखरकर पुरस्कृत प्रफुल्ल साखरकर आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण संघ पाहणार श्री बंधू भोईर 11 बोरली संघ आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. चला आपण क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. खऱ्या अर्थाने पाहिला ज्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा पाहिल्या 27 म्हणजे त्या ठिकाणी 5 धावांचं देखील त्यांना या ठिकाणी ॲडिशनल बोनस मिळालाय. म्हणजेच जर पाहिल्या 32 धावा आहेत म्हणजे 33 धावांच्या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहिलं नागेश शीत आणि त्या साथीला फलंदाज
ओमकार पाटील. तेहतीस धावांची या ठिकाणी गरज आहे 4 षटकामध्ये. हा जो मॅच आहे तो क्वालिफायचा म्हणजेच मॅच सुपर 8 जाण्यासाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळतोय या दोन संघादरम्यान. गोलंदाज आपण पाहिला षटक क्रमांक पहिला तर मात्र आयुष बोकाडेच्या हातामध्ये चेंडू आहे. तर आमच्या समेत जुडलेत आमचे सहकारी अप्रेची खोत एक थलेश्वर थर्ड संघाचे जे लेजेंडरी क्रिकेटर आपण पाहिलं अगदी त्यांचं कोच प्रशिक्षक म्हणून देखील. आणि आज मात्र त्यांना आपण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर समालोचकाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा आपण आवाज ऐकणार. ज्या पद्धतीने पाहिलं विकास साखरकरे चांगले खेळ करत असताना आपण पाहिलं पोलीस दलामध्ये कार्यरत असताना देखील या ठिकाणी क्रिकेट मात्र त्यांच्यापासून सुटलेलं नाही. आज खऱ्या अर्थाने मुख्य समालोचक म्हणून या ठिकाणी पाहतोय आणि बऱ्याचशा स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज देखील आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि त्यांच्यामधून आज देखील आम्हाला या ठिकाणी या कोहली चषका या प्रीमियर लीगमध्ये समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी नक्कीच आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं धन्यवाद देतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झाला आयुष बोकाडे हा गोलंदाज आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं समोरचं आपण जर आव्हान पाहिलं तर नागेश शीद आहे. तो देखील चांगला दर्जाचा खेळ आपल्या या विभागात सातत्याने खेळताना आपण पाहिलं. पहिला चेंडू 33 धावांची गरज आहे. राईट आर्म राऊंड मारा करण्यासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू गोलंदाज प्रिन्स. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये मात्र क्षेत्रक्षेपासून चेंडू थोडासा दूर राहिला. झेल मात्र त्या झेलपर्यंत पोहोचू शकला नाही. तब्दल मात्र या ठिकाणी पाहिलं तर मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहिला. धावा रोखण्याचा प्रयत्न राहिला. धावा मात्र या ठिकाणी दहावीचा श्री गणेश झाला. धावा धापळ जे पाहिल्या तर मात्र एक धाव धापळखावरती लगावली जात आहे. मात्र या ठिकाणी पहा ज्या आयुषने जाळं अंतरलेलं त्या जाळ्यामध्ये आपल्या अडकवण्याचा प्रयत्न राहिला होता. मात्र क्षेत्रशः त्या चेंडूपर्यंत पोहोचला नाही. तर एकदा कदाचित झेल पकडला गेला असता तर मात्र थोडं का होईना संकट मात्र ओढवलं गेलं असतं फलंदाजी संघामध्ये. हो हो क्या बात आहे. हो चांगला दर्जा फटका होता. मात्र या ठिकाणी पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिसर मध्ये क्षेत्रशक आहे. एक सहजरित्या झेल पकडलं गेलं असं वाटवते की वाव्याच्या झोक्यामध्ये चेंडू सीमारेषा जाणार का. मात्र त्या ठिकाणी चांगल्या दर्जा झेल पकडला गेला. फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. कोळी समाजाचा हा खऱ्या अर्थाने मानाचा चषक पाहतोय. कोळी प्रीमियर लीग पर्व पहिलं ज्या 3 तालुक्याला एकत्र आणण्याचं 3 तालुक्यातील समाज बांधवांना एकत्र आणण्याचं काम जर पाहिलं ना तर मात्र रामा पाटील मित्रमंडळ यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे कार्यसम्राट दमदार आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा करत असताना रोहा मुरुड आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर क्रिकेटचे पंढरी समजल्या जाणाऱ्या या अलिबाग तालुक्यामध्ये ह्या क्रिकेटचा थरार या ठिकाणी कोळी प्रीमियर लीगचा हा थरार आपण अनुभवतोय. तलवार क्रीडा या ऐतिहासिक मैदानावरती अगदी 2 दमदार आमदार प्रीमियर लीग या मैदानावर जे पाहिला त्यानंतर मात्र या ठिकाणी पाहायला मिळाले या कोळी प्रीमियर लीगचं आयोजन केलं गेलं आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं विकास सरांनी या ठिकाणी गेल्या वर्षी आमच्यापर्यंत सूचना पोहोचवली होती की आपल्याला जास्तीत जास्त या ठिकाणी मोठी स्पर्धा आपल्या कोळी बांधवांना एकत्र आणण्यासाठी घडवायची आहे आणि ते स्वप्न पाहिलं होतं. ते मात्र आज स्वप्न या ठिकाणी सत्यात उतरताना देखील पाहिलं विकास सर. एक चांगल्या तऱ्हेचं आयोजन नक्कीच पाहायला मिळतोय. हर्षल ढवळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न राहिला होता. फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न राहिला. माहिती अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला. डॉट चेंडूची सांगता झाली. धावसंख्या जर पाहिल्या तर एक बाद एकच धावसंख्या धापळ करताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच धावांचा पाठबळ कमी आहे तरी सुंदररित्या गोलंदाजी करतोय तो आयुष बोकाडे. समोर कोणता फलंदाज आहे त्याचं कोणतंही दडपण घेत नाही आणि त्यानुसार गोलंदाजी करतोय. आता मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्रात तटवलाय. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असल्यामुळे जातोय 4 धावांसाठी. सुरुवात खऱ्या अर्थाने आपण पहिल्या गोलंदाजाने थांबवलं होतं. तरी कमी धावसंख्या असल्यानं तरी देखील थांबवण्याचा प्रयत्न राहिला होता. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी जर पाहिलं जे 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू आतापर्यंत पाहिले
पहिल्या चेंडूमध्ये सिंगल, नंतर विकेट, डॉट, चौकार आलाय. चांगली कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजी केले आपल्या संघासाठी. कोलवट टप्प्याचा चेंडू ब्रह्मास्त्र होता, त्याला सन्मानपूर्वक खेळून करण्याचा प्रयत्न राहिला. शॉर्ट फाईनलीमध्ये क्षेत्राच्या काय चेंडूला अडवलं गेलं देखील, मात्र त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली. चुरटी धाव या ठिकाणी कंप्लीट, चिक्की धाव. आणि खरं तर या चिक्की धावा पाहिल्या ना तर खऱ्या अर्थाने आपण 2000 आधीचं क्रिकेट पाहिलं या धावा आपण सातत्याने घेत आहे. एकेरी दुहेरी या धावा खूप आवडीने महत्वाच्या असायच्या. आणि आत्ताच्या खेळाडूंना ते एकेरी दुहेरी धावांचं महत्त्व अजून तरी कळलेलं दिसत नाही, कारण 6 बॉलला 6 असल्या तरी ते मोठे फटकेच खेळण्याचा प्रयत्न करतायत. आता मात्र नाकेश शीद हलकासा स्टिअर करतोय ऑफस्टिकच्या दिशेने, कोणताही धोका न पत्करता फलंदाजी करतोय तो नागेश शीद. एकेरी धावांवर भर देताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 7 धावा. 33 धावांचा पाठलाग करताना एका गाड्याच्या मोबदल्यात. चला परेश झडे, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. लगेच कपडे परिधान करा आणि नाणेफेकीसाठी या. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि धावफलकावर बघतोय 1 गडी बाद 7 धावा धावफलकावर आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी आयुषकडून. जर तो क्षेत्ररक्षकाने पहिला झेल पकडला असता तर सामन्याचं चित्र वेगळं दिसू शकलं असतं. ज्या पद्धतीने मृणाल वर्सोलकर पहिल्या षटकात बाद झालाय त्याच पद्धतीने जर नागेशची विकेट्स घेतली असती ना तर मात्र सामन्यामध्ये थोडासा ट्विस्ट निर्माण झाला असता. परंतु बघूया, तरीसुद्धा मृणाल वर्सोलकरचे गोलंदाज जे आहे ते अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या दिवसात सुद्धा केली होती त्यांनी. आता सुद्धा त्यांना चांगली गोलंदाजी करून नागेश आणि त्याचा साथीदार आणखी एक येणारा फलंदाज ओमकार यांच्यावर थोडासा दबाव ठेवून त्यांच्या विकेट्स काढणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर त्यांना चेस करायच्या आहेत 32 धावा, 32 रन्स, 33 धावा चेस करायच्या आहेत. सुरुवात चांगली झालेली नसली तरीसुद्धा नागेशकडे दमकम आहे त्या धावा पूर्ण करण्याचा. परंतु गोलंदाजीसाठी गैनीनाथ कटोरेच्या हातामध्ये एक अनुभवी असा गोलंदाजीसाठी येतोय. त्याच्या हातामध्ये चेंडू आहे, ओव्हर द विकेटचा मारा. पहिल्या चेंडूवर बॅकफुटवर येतोय चेंडू, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेच्या पर्यंत. क्षेत्ररक्षकाला जी रेस होती ती जिंकतोय चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. हा लेग स्पिन स्वरूपाचा चेंडू नागेशने ओळखला, बॅकफुटवर जाऊन पंच करतोय आणि चौकार वसूल करतो आपल्या संघासाठी. या चौकाने धावसंख्या पुसते मात्र 11 धावा. आता मात्र जोरदार प्रहार करतोय, मिड विकेटच्या वरून भिरकावून देतो 6 धावांसाठी दणदणीत खणखणीत षटकार. नक्कीच सुंदर फलंदाजी पाहायला मिळते मैदानात नागेश शीद कडून. या षटकाराची धावसंख्या होती ती 17 धावा. हल्ला चढवतोय गैनीनाथ कटोरेच्या गोलंदाजीवर नागेश. गैनीनाथ कटोरेकडे अनुभव आहे, मात्र गैनीनाथ कटोरेवरती या ठिकाणी हल्ले लेट कट करण्याचा प्रयत्न राहिलाय. अगदी कॉपीविक स्टाईलने खेळलेला फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेंडू सीमा पार आलाय. आणखीन एक चौकार. खऱ्या अर्थाने पर्व पहिल्यामध्ये दमदार कार्यसर आमदार प्रीमियर लीग जी पाहिली त्याच्यामध्ये उत्कृष्ट ठरलेला गोलंदाज, जो खऱ्या अर्थाने ज्याची स्वप्नातील बाईक त्याने पटकावलेली गैनीनाथ कटोरेला आपण पाहतोय. मात्र या मॅच मध्ये त्याच्यावरती हल्ले होताना देखील पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका, अगदी या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षक झालेत प्रेक्षक आणि प्रेक्षक झाले ते क्षेत्ररक्षक. चेंडू सीमा पार येतोय उत्तुंग षटकार. त्या अर्थाने आक्रमण व्हायला लागले. नागेशच्या बॅट मधून चौकार षटकार यायला लागले. षटकार देखील आलाय. गैनीनाथ कटोरेवरती या ठिकाणी हल्ले व्हायला लागलेत. हो या ठिकाणी पहा अगदी 2 क्षेत्राच्या मधोमध्यामध्ये सुईमधून धागा निघाला असा अलगद चेंडू निघाला गेला. चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय, सीमा पार आलाय, चौकार.
आणि एका धावेची सॉरी 13 चेंडू शिल्लक आहेत आणि एका धावेची गरज आहे. सामना मात्र या ठिकाणी फिनिश केला जातोय. वेल फिनिशरची भूमिका नक्कीच या ठिकाणी पाहिले नागेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सामना मात्र जिंकलाय, सुपर 8 मध्ये मात्र दाखल झालाय. मग कौल होतोय